गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. त्यांचं चालू आहे. लहानपणी ना सुचिताची केस आम्ही कट करायचो तर तिला लय वाढू वाटायचे. आता लांब लांब झाले ती तर नको नको मला वाटते. कट कर वाटायला ती आणि ती मध्ये कट कर रविवारी रोज सारखी मागे टाकते म्हणजे. तुला काय कट करू वाटते त्याला? आता कट करू वाटते ती म्हणजे आता रोज सकाळी लय त्रास होतोय. 7:30 आणला घराच्या बाहेर निघायचं असतं, डबा बनवायचा, ह्यांच्या वेण्या घालायच्या. आमचं हे बरं आहे बाबा, मस्त पैकी सगळं उरकून तयार आहे. त्याला पण आता त्याला आज रेनकोट आणायचा आहे बरं का. पण रेनकोट आणायचा. रेनकोट का छत्री रे? तुला काय आवडतं? दोन्ही पण काय आणायचं सांग ना. त्याला छत्री आवडती. तुला ग काय पण चालतंय. काय पण चालतंय. पाहिजे फक्त भिजलं नाही पाहिजे का? बरं मी रेनकोट छत्र्या 2-3 आणतो आणि बघू रेनकोट जर भेटलं तर रेनकोट पण आणतो. झालं का? राम राम मंडळी. वरनं रिमझिम रिमझिम पाऊस पडतोय. आपण चाललोय मोटर चालू करायला आणि आमच्या बरोबर आपली सगळी टीमच आहे. गट्टू डॉन. तर कधी पण लक्षात राहू द्या बरं का, इथनं पुढं तुम्ही जर का अशा टायमाला मोटर ही चालू करायला जाताय तर तुम्ही लय काळजी घ्या. कारण की पावसाळ्याच्या दिवसात आर्थिंग फुल असते आणि शेतकऱ्यांच्या मोटरा बंद असतात. त्यामुळं लाईटीची पॉवर एवढी वाढलेली असते की तुम्हाला जर शॉक जर लागला, करंट फेज जर तुमच्या आतमध्ये गेला आणि तुम्हाला खालनं जर आर्थिंग पॉवरफुल भेटली तर तुमचं मरणं निश्चित आहे. एवढी काळजी घ्या जावं. दर वेळेस पावसाळ्यात बरेच असे शेतकरी दगावलेले असतात लाईटीमुळं. त्यामुळे तेवढी काळजी फक्त घ्यायची. काय असतं, तुम्हाला काहीच जमत नाही करायला कारण की पायात तुम्ही चपल्या घालत नाही. आता माझ्या पण पायात चप्पल नाही आणि चिखल लागतो चपल्यांना. मग तुम्ही एकदम हात लावता कशाला तरी आणि ह्याच्यासाठी पहिल्यांदा टेस्टर जवळ ठेवायचा असतो. टेस्टर किंवा तुमच्याकडं एखादी अशी पकड पाहिजे. तुम्ही पकडीनं सगळं हाताळलं पाहिजे. टेस्टरने करंट आहे का नाही एखाद्यात तुम्हाला सगळं बघितलं पाहिजे. एवढी काळजी घ्यावी लागते. तर वरनं रिमझिम रिमझिम पाऊस आहे. सारखा चिक 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 व्हायला लागलेले. माणूस कुठल्याही बी गोष्टीला लय कंटाळतं बरं का. म्हणजे पाऊस असला तर सारखा पाऊस असला तर पावसाला कंटाळतं. थंडी लय असली तर थंडीला कंटाळतं. उन्हाळ्यात तर नावच काढ नका. तसं ही बरं आहे जरा. तुम्हाला दिसत असेल तूर आपली एका सरळ रेषेत आहे बघा. मी एवढं अंतर ठेवलेलं आहे दोन्ही ओळीमध्ये. एक 7 ते 8 फूट अंतर आहे आणि तूर आपली चांगली दिसायला लागली. आता बाहेर पाऊस चालू आहे. रिमझिम रिमझिम रिमझिम. गाय आतमध्ये गोट्यात शांत रवंत करत बसलेल्या आहे त्या. आणि आपली चंद्रा चिंगीची चांगली मैत्रीण झाली. बहिणी बहिणी आहे त्या दोघी बी. तिच्यापाशीच असते. बाद झाला आता काढायची का? बरं बरं. तुला निघा नाही का? मी घेतो इकडे निसर्ग. ती कोकिळा लागली गायाला, म्हणलं तिचं गायनाचं घ्यावं. आपल्यापेक्षा आवाज चांगला आहे. ज्याची त्याला किंमत दिलेली बरी असते. आहे का नाही? हं. इकडे उभा कराव्या का लगेच सगळ्याच बारीक करून घ्यायचं? सगळं बारीक करून घेऊन ठीक आहे. इथलं काय करायचं? बरं बरं.
पोर्च धुवायला चालू केलंय आम्ही. लय घाण झाला होता. आणि इकडे बघा आपला गट्टून डॉन. गट्टू आज पावसात कसा भिजतोय, विनाकारण पावसात भिजतोय. त्याला लय मजा वाटायला लागली पावसात भिजायला. गट्टू सगळं चिखलाचा पाय घेऊन आता परत आतमध्ये येणार तू. बघा ना सगळा भिजतोय, सगळ्याच्या सगळा भिजलाय. काम कर घे, बेलर भरून घे पटकन. घे घे घे. गट्ट्या गट्टाच करतोय हो खूप. गट्ट्या गट्ट्या या बघा कसं करतोय. त्याला इतका जोश आलाय ना की काय. गप गप गप. अरे भिजलाय का वरनं माणसं काकडले, ती सगळी दुनिया काकडली. तुला कसं काय मजा वाटायला लागली हा गट्टू. तस करू नये बाळा. आता चिखलाचा पाय घेऊन वर येणार, तुम्हाला माहितच आहे. या बघा या बघा त्याला कसं मजा वाटते. त्याला जोश लय आलाय का अंगात, त्याच्या ताकद वाढली ना, त्याच्यामुळे ती लय येड्यावणी करायला लागले. गट्टू बाळा काकडला होता का नाही मागा, लय भिजला. भिजून 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 काकडला. आता जरा वाळलाय, आता जरा त्याला बरं वाटायला लागलं. आणि आता पाऊस पण उघडला. आता हवा सुटली जरा, पण गार हवा आहे. आणि इकडं हिनं काय चालू केलेलं आहे, पोरांची बुट धुवून टाकली रोजच ग. आता चिखल आहे म्हणल्यावर काय करता. जाऊ दे त्यांना, उद्यापासून ना शाळेत असंच जावं म्हणा चपल्या घालून सरळ. आज नव्हती घातली. हा काल तिचा पण धुवायला उशीर झाला मला. आता शिक उघडलंय बघा, जरा बरं वाटायला लागले. काढून घेऊ की आता. बर बर. हात आहे ना का घरी जाय, घरी असेल. गावात काढून घेऊ. जरा कना 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 बसून असतं वय तवा. होय 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 होय. मोठ्याने होय होय म्हणून कुठं काम होत असतं. कना 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 काढावं. उग बसायचं म्हाताऱ्या माणसावनी. निसटतंय काही बोलत झालंय ना, चिखलात हात आहे तर निसटतंय लवकर. मला वाटलं काय बोला ना, आता कॅमेरा झाल्यावर राग काढताव का काय बंद. ही काय होतंय असं वडताना ना तिथं तट बसतील, ही असं घसरतंय. मला चिकून लागलाय ना. लाकडी नाही ती प्लास्टिक आहे मुठत्याची. हात्याने नाही निघत, हात्याने लय डोकं द्यावं लागतं. हात्याने नाही निघत, वल्यामुळं ते हे होत नाही. आणि गट्टू बघा इकडं कशाला टपून बसलाय काय माहिती. मी काढते मग हात्याने, आता हात्याने काढते मी. हा वार लय सुटलंय. दोघे बी काढू लवकर, त्यांची पोट भरली म्हणजे बिनगुरी झाला. ही काय बारीक टिपका येतोय, दिसत टिपका येतोय सारखा चालूच आहे, दिसत सुद्धा नाही. तर बाहेर इतका गारठा की लयच काकडून गेलोय आम्ही. तर म्हणलं भजी बिजी होऊन जाऊ द्या. तर भजी करणार आहे आज आम्ही. पण भजी कशाचं करणार आहे, कशाचं, मूग डाळीचं भजी करणार आहे. बेसनाचं भजी असते तर, पण मूग डाळीचं भजी तसं बघायला गेलं तर बेसन जास्त आम्हाला आवडत नाही, पण बेसनाशिवाय चव पण नाही, ही पण खरं आहे. मूग डाळीचं का करायचं, तर मूग डाळीचं ह्यासाठी करायचं की पोटात वायू तयार होत नाही आणि मूग जरा पचायला हलकं राहतं, बेसन पचायला जड राहतं.
आता काय करणार पहिल्यांदा तू? आता ही डाळ 3-4 वेळा धुवून घेतली आहे. हा ह्याला एक 15-20 मिनिटं अर्धा तास इथलं भिजत ठेवायची आणि पुन्हा बारीक करून भजी करायची. बरं तू भजी आज गरमागरम खायला मिळणार. मिरची ही टाकणार ना त्यात तू? मग हाय ना मिरची सगळं साहित्य असलं की भजी एक नंबर होणार मस्त पैकी. तर मित्रांनो आता आपला व्हिडिओ संपत आलाय आणि व्हिडिओ संपायच्या आधी मी तुम्हाला एक छोटस गाणं गाऊन दाखवतो. गाण्याचं बोल आहे मागू कसा मी मागू कोणा. तर चालू करतो. त्यांच्यासारखं हुबहूब जरी नाही मला जमलं तरी मी प्रयत्न करतोय, तुम्ही समजून घ्या. मागू कसा मी अन मागू कुणा, माझी व्यथाही समजाऊ कुणा. आहे उभा बघदारी तुझ्या, जाणून घे रे जरा याचना. देशील का कधी झोळीत ह्या, तू दान माझे मला जीवना. मागू कसा मी अन मागू कुणा, माझी व्यथाही समजाऊ कुणा. तर मित्रांनो आपलं गाणं हिला इतकं आवडलं की हिनं आपल्यासाठी भजी केली बाबा, मस्त पैकी गरमागरम भजी. तर गाणं कसं वाटलं तर जरूर कळवा. आणि हे भजी कशी झाली मी तर खाली, मला लय भारी वाटलं. भजी लय भारी झाली ते, मुगाची भजी आहे ती. आणि ह्याचा व्हिडिओ गावाकडची वाटेच्या चॅनलवर टाकलेला आहे. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कळवा. जय गुरुदेव दत्त. क्षितिज भजी कशी झाले सांग. लय भारी झाली. सुचिता भजी हातात आहेत तिला, ती करता पण याय नाही. कुरुम कुरुम मस्त झालेत ना. मस्त झाली. आणि जवळून दाखवते तुम्हाला मी बनवलेली कुरवडी आहे बरं काय. कुरडई कुरवडी आणि मुगाच्या डाळीची भजी चालू आहेत. यांचा नेहमी नाचत आनंद असतो बरं का. व्हिडिओ मध्ये दिसत नाही पण आपण ती पण कॅप्चर करत जाऊ आता. चला बाय बाय.